आपण पाहतो की श्रावण महिन्यामध्ये आपण पार्थिव शिवपूजन करतो, ते पण आपण मातीपासून जे शिवलिंग तयार करतो किंवा वाळूपासून शिवलिंग तयार करतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो। आता प्राणप्रतिष्ठेमध्ये सुद्धा काही प्रकार असतात, त्याच्यामध्ये चल प्रतिष्ठा असते आणि एक अचल प्रतिष्ठा असते, प्राणप्रतिष्ठा असते। अचल प्राणप्रतिष्ठा ही मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या मूर्तींची असते, ज्या मार्बलच्या किंवा दगडाच्या किंवा विशिष्ट दगडापासून बनवलेल्या असतात। जसे की श्रीरामाची मूर्ती आपण अयोध्येला प्राणप्रतिष्ठा केली, ती अचल आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही, म्हणून ती अचल आहे। आणि आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती जी आपण प्राणप्रतिष्ठा करत असतो ती चल प्राणप्रतिष्ठा असते, की ती आपण वर देवघरातून देव खाली तामणामध्ये घेतो, त्याची पूजा करतो षोडशोपचाराने, पुन्हा त्यांना पुसून गंध वगैरे लावून पुन्हा त्यांना आपण त्यांच्या जागेवर ठेवतो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला हलवतो, तर त्याला चल प्राणप्रतिष्ठा असं म्हणतो। तसंच पार्थिव गणेशाची गणेश उत्सवामध्ये की गणपतीने ज्या गोष्टीमध्ये ज्ञानाचा तुकारक आहे, कारण शिवाचा परिवार जर पाहिलं, महादेवाचा आपण परिवार, कारण श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची पूजा करतो, गणेश उत्सवामध्ये आपण गणेशाची आणि गौरीची पूजा करतो। तर ह्या सगळ्या ज्या पूजा आहेत ह्या आपण श्रावण महिन्यामध्ये, हरतालिका पण त्याच्यामध्ये आहे, तर हरतालिका ही पार्वतीचं व्रत आहे, म्हणजे पार्वती पण आलेली आहे त्याच्यामध्ये। आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या श्रावण महिन्यातच का आहेत, तर निसर्ग तेव्हा सगळा बहरलेला असतो, ह्या निसर्गाची पूजा करण्यासाठी आपण माती ही घेतो, जल घेतो, पानवेल असतात, बेलाची पानं असतात, फुलं असतात, आणि ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टीतून त्याची आपण पूजा करतो, मंत्रोपचाराने आपण ती पूजा करत असतो। आणि गणपतीचं विसर्जन करणं का महत्त्वाचं आहे, कारण ते पार्थिव शरीर आहे, जेव्हा त्याची आपण उत्तर पूजा करतो, तर उत्तर पूजा केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यातमध्ये देवत्व आलेलं असतं, आणि उत्तर पूजा झाल्यानंतर त्यातलं देवत्व कमी झालं असतं, नंतर त्याचं आपण विसर्जन करणं फार गरजेचं असतं। त्यामुळं ते वाहत्या पाण्यात किंवा समुद्रात किंवा विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये, किंवा आजकाल तर हे उपलब्ध नसेल तर आपल्या घरामध्ये एखाद्या मोठ्या टबमध्ये सुद्धा तुम्ही, फक्त एकच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो की ती मूर्ती पूर्ण विरघळल्या गेली पाहिजे, की तिचे कोणते हातापायाचे अवशेष तिथे शिल्लक राहिले नाही पाहिजेत, किंवा अर्धवट आपण पाहतो एखादा माणूस जळाला आणि त्याचा हातच राहिला, तसं ते कसं विचित्र वाटतं। तसंच कोणत्याही देवाचं जेव्हा आपण विसर्जन करतो ते पूर्णपणे विसर्जन झालं पाहिजे, त्यासाठी विसर्जन करणं आणि योग्य पद्धतीने ते विसर्जन करणं फार महत्त्वाचं असतं।